एकदा तर सगळं ठरलं, परत किती मंत्री, किती खाती, किती परत एकदा ठरलं. कधी झालंय हे अलीकडच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आम्ही सोडायच्या अगोदर. आता ते थोडंसं क्रम मागे पुढे होईल, पण ह्या सगळ्या ह्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये शिंदे असताना शिंदे मुख्यमंत्री हो 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 एवढे मंत्री हे ते आणि कोणी जायचं चर्चा करायची तर प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि अजित पवार. हे कोणी ठरलं? शरद पवारांनी. हो. आणि मग त्याप्रमाणे म्हणजे आहेत ते कुठे जायचं, काय जायचं, ते विमान ठरलं, विमानात सगळं काही झालं, कोणी कुठे भेटायचं वगैरे सगळं काय तो आता डिटेल्स. आणि ते निघाले जायला, जयंतराव पाटील गेले साहेबांना विचारायला की साहेब आम्ही निघतो. साहेब निघताय? नाही नका जाऊ, उगीच काहीतरी चर्चा होईल, काय ते आपण नंतर बोलू किंवा मुंबईत बोलू, असं काहीतरी त्यांना बोललं तर ते त्यांच्याशी चर्चा. आणि ते विमान तयार असताना, ते तिकडे वाट बघत असताना हे थांबले. माझं म्हणून मी जो म्हणालो की साहेब मग आपल्याला जायचंच नाही आहे, मग या सगळ्या वारंवार वेगवेगळ्या वेळेला ह्या चर्चा का? आम्ही एक ऐकलं होतं, जेव्हा शिंदे जाणार होते, म्हणजे शिंदे ज्यावेळेस यांच्याबरोबर गेले, शिवसेना ज्यावेळेस फुटली, शिंदे भाजपबरोबर गेले, त्या अगोदर नविया असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाणार होता. त्याच्या अगोदरच त्या चर्चेत कितपत तथ्य, त्यावेळेस काही तशा घडामोडी होत्या तुमच्या? काहीतरी म्हणजे निश्चितपणे की आपण जावं तिकडे हे निश्चितपणे ठरलं होतं. पण अजित पवार जे पहिल्यांदा गेले म्हणजे 8 वाजता वगैरे, ते जे गेले ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 2019च्या निवडणुकीनंतर त्याने जे सांगितलं की शिवसेना सोडून आपण सरकार बनवू, त्यावेळेला अजितदादा त्यांच्याबरोबर मिटिंगमध्ये होते पवार साहेबांबरोबर. काय आणि मग अजितदादांकडून सुद्धा त्यांनी ठोकून विचारून घेतलं किंवा काय होणार, तर अजितदादांनी सांगितलं आम्ही शब्द देतो. आणि अजितदादांनी तो शब्द पूर्ण करण्याकरता जे आहे फडणवीसांबरोबर ती शपथ घेतली, पार्टीची शपथ घेतली. त्यावेळेस फडणवीस, त्यावेळेला मला हे माहिती नव्हतं विशेष म्हणजे की अशी काहीतरी चर्चा अगोदर झालेली आहे. नाही तुम्ही परत सांगितलं असतं की बाबा चर्चा झाली, मग आता परत काय होतं. पण ही त्यावेळेला फक्त 2-4 लोकांनाच ही चर्चा माहिती होती, आम्हाला कुणालाच याची कल्पना नव्हती. म्हणजे जयंतराव पाटलांना पण ती कल्पना नव्हती की असं काय वरती ठरलं, असं मला वाटतं. कारण जयंतराव पण पाटील मलाही कल्पना नाही काय. कारण तुम्ही त्यावेळेस यांच्याबरोबर नव्हतात, दादांबरोबर पहाटेच्या शपथविधीत तुम्ही नव्हते. मी नव्हतो. मला मी तर ते वर्तमानपत्र वाचत असताना मला सांगितलं टीव्ही बघा काय चाललंय. म्हणजे काय चाललंय, म्हणजे शपथविधी. अरे म्हटलं शपथविधी कसा होईल, राष्ट्रपती राजवट शपथ. अरे पण शपथविधी मला, पण नंतर अरे शपथविधीमध्ये तर हे दोघे दिसत आहेत. शपथविधी मला वाटलं त्या उद्धवजी ठाकरे बरोबर शपथविधी होतोय, हे मला वाटलं एक काहीतरी गडबड आहे, मी चॅनल बदलतोय. पण याने काहीतरी गडबड केली, त्याच्याकडे बघूया, तो तेच सांगतो. मी आपला उठलो, कशी तरी आंघोळ केली आणि साहेबांकडे पळालो. काय झालं नाही साहेब बोले असं आहे आपल्याला हे काय. मग लागलो आम्ही कामाला, मी समीर भाऊ सगळे आमदार जमवायला, दिल्लीचे गल्लीचे इकडचे तिकडचे, त्यांना कसे तरी मुंबईत आणायचे, मग ते तिकडे त्या हॉटेलवर वगैरे ठेवायचे वगैरे. हे सगळा तो त्यावेळेस आमच्याकडे कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस आले होते, त्यांनी त्यात एक खुलासा केला होता. मी तो तुम्हाला दाखवतो, कारण त्याच्यावर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ऑफर आली की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवं आहे आणि म्हणून आपण सरकार तयार करूया. आणि मग राजकारणामध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत नाही बसता येत. आणि मग आम्ही निर्णय केला की चला ठीक आहे. आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर म्हणजे मी अगदी स्पष्टपणे सांगतो की जी काही चर्चा झाली ती शरद पवार साहेबांशीच झाली होती, ती काही खाली झालेली चर्चा नाही. शरद पवार साहेबांची चर्चा झाली, त्यानंतर गोष्टी ठरल्या, त्या ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एक प्रकारचा विश्वासघातच आमच्या सोबत झाला. भुजबळ साहेब हे खरं आहे का?
आता हा प्रसंग 19 हा म्हणजे नेमका विश्वासघात कोणाबरोबर झाला? म्हणजे 19चा प्रसंग 19च्या पहाटेच्या शपथविधीबद्दल ते बोलतायत. बरोबर आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं नाही का, त्यांनी अगोदर सांगितल्यामुळं शिवसेना त्यांनी सोडली आणि यांच्याबरोबर आता बीजेपी आणि राष्ट्रवादीचं सरकार बनवायचं हे मी मगाशी सांगितलं ना. त्यावेळेला अजितदादा त्यांच्याबरोबर होते. अजितदादांना विचारण्यात आलं की बाबा हे बरोबर आहे का म्हणून. अजितदादा पण म्हणाले हो का. आणि नंतर ते सगळं झाल्यानंतर परत यांची चर्चा जी सुरू झाली ही, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पार्लमेंटमध्ये त्यांनी जाऊन सांगितलं की बाबा मला शक्य नाही साहेब म्हणाले प्राईम मिनिस्टरला. मग तो हा प्रसंग की याचा अर्थच तुम्ही की आम्हाला सांगितलं की आपण सरकार बनवायचं आणि आम्ही आमचा पार्टनर सोडला आणि तुम्ही परत दुसरीकडे गेलात. ते बोलतायत की पवारांनी विश्वासघात केला. आता त्यांच्या शब्दामध्ये आता त्या आणखीन काय बोलू शकतील ते. नाही, तुमच्या बोलण्याचाही तोच अर्थ निघतो. हे म्हणजे तुमचं आणि त्यांचं स्टेटमेंट जवळपास मिळतं जुळत आहे. मी अनेक वेळा डिच हा शब्द वापरला. डीच म्हणजे तेच, म्हणजे डीच केलं म्हणजे विश्वासघात केला. त्यांचा तो शब्द तोच आहे. मग पवारांनी भाजपबरोबर 2019 मध्ये विश्वासघात केला हे फडणवीसांचं स्टेटमेंट खरं आहे का? असं आहे की आता ते मी त्यांना अजून गुरु मानतो, त्यामुळे हे शब्द मी माझ्या तोंडातून कसे काय उच्चारू. तुम्ही विश्वासघात नाही, पण त्यांनी त्यावेळेस सांगूनही गेले नाही हे खरं आहे. खरं आहे. म्हणून तर अजित पवार गेले सकाळी पहाटे त्या शपथविधीला शब्द खरा करण्यासाठी की बाबा मी तर आलो. म्हणजे ते बंड नव्हतं. ते बंड म्हणजे अगोदर ठरलेलंच होतं ना. पण त्यांनी आम्हाला कुणालाच माहीत नसल्यामुळे काय आणि ते एकटेच गेले रागाने तिकडे निघून. मी शब्द दिला ना जातो मी आणि मग बघतो. त्याच्यामुळे त्यांच्यावर मग टीका व्हायला लागली आणि आम्हाला काही कल्पना नव्हती. म्हणून आम्ही परत जे काही त्यांचं जे होते जे काही जे आमदार वगैरे थोडेफार इकडे तिकडे ते सगळ्यांना गोळा करायला सुरुवात केली आम्ही. कारण आम्हाला काही कल्पना नाही. तुमच्या बोलण्याचा अर्थ असा एक निघतो की त्या पहाटेच्या शपथविधीला पवारांची सहमती नव्हती. अगोदर नव्हती. कारण मागे झाले. नव्हती याचं कारण असं आहे की त्यांनी चर्चा सुरू केली ना. त्यांची उद्धवजी ठाकरे, खरगे साहेब, पवार साहेब, जयंतराव पाटील, अजितदादा, आणखीन कोण, नेहरू सेंट्रलला मीटिंग नव्हते का चालू की किती मंत्री कोणाचे, कुठली खाती कोणाची वगैरे वगैरे. आणि मग अचानक एक थोडंसं जरा खरगे साहेबांचं आणि पवार साहेबांचे जे आहे थोडेसे बाचाबाची झाली किंवा काही ते झालं आणि पवार साहेब रागाने बाहेर पडले. बघा तुमचं. आणि ती संधी साधून त्याच दिवशी अजितदादा त्यांनी फडणवीसांबरोबर संपर्क साधला आणि मग रात्रीतून जे राष्ट्रपती राजवट उठवणं आणि हे सगळं सकाळी शपथ घेणे सगळं झालं. पण जर पवारांची सहमती नव्हती भुजबळ साहेब, तर मग ते एक प्रकारे अजितदादांचं बंड झालं ना. बंड कसं काय. त्यांनी शब्द दिला होता पवार साहेबांच्या हजेरीमध्ये. पवार साहेबांनी पण त्यांना शब्द दिला होता. पवार साहेबांना अजितदादा दोघांनी शब्द दिलेला आहे त्यांना. आणि तेही मोदी साहेबांना किंवा अमित शहाना दोघांपैकी कोणाला भाजपला शब्द दिला. भाजपला शब्द दिला त्यांनी. आणि मग पवार साहेब फिरले. पण अजितदादा म्हणाले की ठीक आहे शब्द दिला तर शब्द पूर्ण करतो. मग माझा प्रश्न हा आहे की असा शब्द आता उद्धव ठाकरे खूप वेळा बोलतात की भाजपने आम्हालाही दिला होता. मला काय कल्पना नाही आणि मी त्याच्यावर कशी चर्चा माझ्या बाबतीमध्ये माझ्या पक्षामध्ये जे घडलं त्याच्यावर मी बोलू शकतो म्हणजे अधिकारवाणीने. आता बाकीचे काय त्यांचं आहे चर्चा वगैरे मी काय बोलू. पण तुमच्या एकंदर बोलण्याचा अर्थ जर बघितला तर पवारही खरे होते आणि फडणवीसही खरे होते असाही निघतो. ते कसं काय. ते बोलले ना विश्वासघात त्यांनी कसं केलं की त्यांनी विश्वासघात म्हणजे त्यांनी अगोदर डीच केलं. तुम्ही डीच बोलले, आपण विश्वासघात तुम्ही बोलला की नाही वापरू शकत तुम्ही शब्द, तुमचे गुरु आहेत ते. डीच केलं. त्यानंतर अजितदादांनी शपथ घेतली कारण अजितदादांनी शरद पवारांनी एकत्र शब्द दिला होता. पवार मागे फिरले पण अजितदादा बीजेपी बरोबर गेले. शब्द पूर्ण केला. त्यांनी शब्द तो पूर्ण केला. मग आता जे फडणवीस बोलतात की त्यांनी विश्वासघात केला, कोणी शरद पवारांनी, पण तुम्ही बोलता ते अगोदरच मागे फिरले होते. अगोदरच काय मागे फिरले. याच्या शपथविधीला त्यांची मान्यता होती का. नव्हती ना. नाही शपथविधीला तेच तर तुम्ही समजून घ्या तो सगळा हा प्रकार काय आहे तो. अगोदर पवार साहेब अजितदादा यांनी बीजेपी बरोबर संधान साधून की बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार बनवेल.
ठीक आहे, शिवसेना नको. नको. ठरलं. मग शिवसेना आणि BJPचं अडीच वर्षाचं झालं आणि शिवसेना गेली. आता त्यांनी ठरवलं बघा आता तुम्ही नक्की राहणार ना आमच्या बरोबर, काय आमचं काही जमत नाही, तुम्ही आमच्याबरोबर नक्की राहणार. पवार साहेब बोलले हो. अजित दादाला या लोकांनी विचारलं बघा अजित दादा पवार साहेब म्हणतायत मग तुम्ही राहणार ना आमच्या बरोबर. अजित दादाने सांगितलं मैं अजित पवार बोल रहा हूँ, जवाब देता हूँ. ठीक आहे. म्हणजे ठरलं. बरोबर आहे. शिवसेनाचा दूर झाला तर BJP आणि NCPचं सरकार बनवायचं आहे. हा खरा कारण यांनी कबूल केलेला आहे. ठीक आहे. आता ते सगळं झालं तर ऐन वेळेला जे आहे पवार साहेब जातात आणि सांगतात की नाही आपल्या BJPवर नाही जाता येणार आणि प्राईम मिनिस्टरला जाऊन सांगतात की मी शब्द दिला होता पण मला आता शक्य नाही आहे. दादा शपथ घेतात आणि नंतर ते इकडे उद्धवजी ठाकरेंबरोबर चर्चा सुरू करतात. त्यामुळे दादा म्हणतात ठीक आहे आता मी जातो. मला तुमच्या शब्दात एकदम साध्या सोप्या शब्दात सांगा, कोणी कोणाला धोका दिला 2000 पहाटेच्या शपथविधीत? अजितदादाने धोका दिला नाही, अजितदादाने शब्द पूर्ण केला. तसं जर असेल तर मग त्याचा अर्थ हा निघतो की धोका शरद पवारांना दिला. ते तुम्ही म्हणा. त्याचा अर्थ हाही निघतो की BJP खरी आहे. ते तुम्ही म्हणा. त्यांचं स्टेटमेंट जे आहे फडणवीसांच्या स्टेटमेंटला तुमचं एक प्रकारे जी माझी माहिती जी आहे हां त्याप्रमाणे मी सांगू शकतो की फडणवीसांचं स्टेटमेंट बरोबर आहे. हां, मी तेच विचारत होतो की त्यांचं स्टेटमेंट ते बरोबर आहे का. त्यांच्यात ते डायरेक्ट बोलतात की तुमच्या शब्दात तो डीज असू शकतो, त्यांच्या भाषेत तो विश्वासघात.